फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 20 बघितलेला. आज आपण भाग 21 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण पाहिले की स्नेहल उठून बसत नको. ते 2-3 दिवस झाले जेवण बरोबर होत नाही आहे. ॲसिडिटी सारखं होत आहे म्हणून चक्कर आली असेल. त्यावर प्राजक्ताताई, अगं जेवण नाही होत आहे तर डॉक्टरकडे जा ना, डॉक्टर काही टॉनिक देईल. दिवसभर कामात बिझी असते आणि खाण्यापिण्यावर असं दुर्लक्ष करशील तर कमजोरी येईल ना. पक्क्या तू आजच हिला डॉक्टरकडे ने. सासूबाई समोर सुनेचं काही चालत नाही. सायंकाळी प्रकाश स्नेहलला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर स्नेहलला बारीक सारी गोष्ट विचारून तिची तब्येतीबद्दल डिटेल माहिती घेत असते. सगळं विचारून झाल्यावर डॉक्टर स्नेहल, मला वाटतं मला तुझी एक टेस्ट करून घ्यावी लागेल, म्हणजे शुअर होईल आणि त्यानुसार औषधं द्यायला पण मला सोयीस्कर होईल. त्यावर स्नेहल सॅम्पल देते आणि दोघेही बाहेर वेट करीत असतात. काही वेळाने डॉक्टर त्यांना आत बोलवून घेतात आणि डॉक्टर खुश होत, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अँड मिसेस धुरी, तुम्ही आई बाबा होणार आहात. तुमची वाईफ 1.5 महिन्याची प्रेग्नंट आहे. ते ऐकून प्रकाश डॉक्टरकडे बघत असतो. थोडा वेळ त्याला त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही आणि इकडे स्नेहलबाईचे डोळे ओलावतात. खरंच मी आई होईल. आपण आयुष्यात कधी हा अनुभव घेऊ शकेन असं वाटलं नव्हतं. आज ती अशक्य गोष्ट शक्य झाली. मी आई होत आहे. माझ्या पोटात एक इवलासा जीव वाढतोय आणि तोही प्रकाशजींचा. माझा पहिला क्रश, माझे पहिलं प्रेम आणि आज त्या प्रेमाचं प्रतीक माझ्या उदरात वाढतंय. यापेक्षा आनंद काय असणार. आपल्या आवडत्या ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याचा अंश पोटात वाढवणे यासारखे सुख ते काय. ओ स्नेहल, तू तर हवेतच उडायला लागली. तेवढ्यात स्नेहल डॉक्टरच्या आवाजाने भानावर येते. डॉक्टर, अगं लक्ष कुठे आहे तुझं. त्यावर स्नेहल स्वतःला सावरत, हा डॉक्टर बोला ना. त्यावर डॉक्टर, अगं मी सांगत होते तुला आता स्वतःला जपावं लागेल, स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागेल आणि मी दिलेली औषधं वेळेवर घ्यावी लागतील. काय खाशील ना औषधं? नाहीतर कित्येक बाया औषधच खात नाही. आज खाल्लं तर उद्या नाही असं करतात. त्यावर प्रकाश, डोंट वरी डॉक्टर, मी आहे ना, मी देईन माझ्या हाताने औषधं आणि सगळे डोस घेते की नाही त्याकडेही लक्ष ठेवेन. फक्त काळजी कशी घ्यायची ते सांगा. बेड रेस्ट द्यायचा का? त्यावर डॉक्टर हसत, नाही हो, काळजी म्हणजे जास्त दगदग नाही करायची, खूप श्रम पडतील असं काम नाही करायचं, जड वस्तू उचलणे किंवा खूप काम करून थकवा येणे या गोष्टी टाळायच्या. कसं आहे, पहिले 3 महिने जास्त काळजी घ्यावी लागते. या दिवसात थोडाही हलगर्जीपणा बाळाच्या जीवावर बेतू शकतो. मिसकॅरेज व्हायची भीती जास्त असते म्हणून थोडी काळजी घ्यायची. बाकी काही वाटलं तर मी आहेच. माझा फोन नंबर लिहून घ्या. कधीही कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला कॉल करू शकता. त्यावर प्रकाश औषधाचं प्रिस्क्रिप्शन घेत, थँक्स डॉक्टर, मी आहे. मी स्नेहलची पुरेपूर काळजी घेईन. आणि स्नेहल आणि प्रकाश दोघेही बाहेर निघतात आणि कारमध्ये बसतात. प्रकाश स्नेहलला मिठी मारीत इमोशनल होत, स्नेहल, आज मी किती खुश आहे तुला काय सांगू. मला असं होत आहे काय करू आणि काय नको. त्यावर स्नेहल त्याला मिठीतून बाजूला करीत, प्रकाशजी, आता पहिले घरी चला, सगळे वाट बघत असतील. त्यावर प्रकाश स्टेअरिंग पकडत, हो, अगं पण असंच जायचं आणि अशी कोरडी सांगायची एवढी मोठी बातमी. त्यावर स्नेहल, म्हणजे? त्यावर प्रकाश कार स्टार्ट करीत, म्हणजे वाघाचे पंजे. वेडाबाई, चला आपण आईस्क्रीम घेऊ सगळ्यांसाठी. दोघेही घरी येतात पण प्रकाश जणू तोंड पाडीत बसतो. स्नेहल लगेच रूममध्ये निघून जाते आणि तिला बघताच पिऊ पण मम्मा करीत तिच्या मागे जाते. प्राजक्ताताईला कळत नाही की काय झालंय. पक्या असा का बसला आहे. त्या प्रकाशकडे बघून, पक्या, अरे असा का बसला आहे, काय म्हणाले डॉक्टर. त्यावर प्रकाश एक लांब श्वास घेत, आई, आपल्याला सगळं नॉर्मल वाटलं पण ते तेवढं नॉर्मल नाही आहे. त्यावर प्राजक्ताताई घाबरून, म्हणजे काय म्हणाले डॉक्टर. त्यावर प्रकाश, डॉक्टर म्हणाले खूप जपावं लागेल स्नेहलला. तिला जास्त काम नाही सांगायचं, आराम द्यायचा, वेळेवर औषधं द्यायचे. त्यावर प्राजक्ताताई, अरे पण काय झालं तिला. चांगली तर होती, आज अचानक चक्कर आली फक्त, नाहीतर ती तशी चांगलीच होती. त्यावर प्रकाश, चांगली तर ती आताही आहे पण काळजी तर घ्यावीच लागेल. त्यावर प्राजक्ताताई चिडून, काय सांगितलं डॉक्टरने, काय झालं आहे स्नेहलला, सरळ सांग ना, उगाच माझा बीपी नको वाढवू, आधीच हार्ट पेशंट आहे मी. त्यावर प्रकाश, आई, आपल्या स्नेहलला दिवस गेले, ती आई होणार आहे.
त्यावर प्राजक्ताताई खुश होते, पण प्रकाशवर चिडून बाजूला पडलेली पिऊची पिलो फेकून मारीत, मेल्या तेव्हाचा माझा जीव वर खाली होत होता अशी सांगतोय होय बातमी, एखाद्याचा जीव जातोय अशाने. त्यावर प्राजक्ताताई स्नेहलला आवाज देत, स्नेहल स्नेहल अगं इकडे ये. त्यावर स्नेहल पिऊला घेऊन समोर येत लाजून खाली मान घालीत, काय आई. त्यावर प्राजक्ताताई, अगं एवढी गोड बातमी देवासमोर आधी साखर ठेव. त्यावर प्रकाश, अगं साखर कशाला, मी आईस्क्रीम आणली आहे ना, तीच ठेव. देवाला पण आईस्क्रीमची चव कळू दे. त्यावर प्राजक्ताताई, मेल्या देवासमोर कधी आईस्क्रीम ठेवतात का, देव आईस्क्रीम नाही खात. त्यावर प्रकाश मिश्किल हसत, मग देव साखर खातो का. त्यावर प्राजक्ताताई, तुझ्या नादीला लागणे बेकार आहे, जा ग स्नेहल साखर ठेव. त्यावर प्रकाश, जा तुझ्या देवाला साखर दे आणि आपल्यासाठीही आईस्क्रीम आण. त्यावर पिऊ, पप्पा आईस्क्रीम तुम्ही माझ्यासाठी आणलीत. त्यावर प्रकाश खूप आनंदाने पिऊला उचलून घेत, हो बाळा, आणि एक गुड न्यूज पण आहे. त्यावर पिऊ, गुड न्यूज कुठली. त्यावर प्रकाश, आता पिऊला छोटा भाऊ किंवा बहीण येईल. त्यावर पिऊ, ते आमच्या वर्गात आयुषी आहे ना, तिला पण भाऊ मिळाला. तिची मम्मी दवाखान्यात गेली आणि तिथून तिच्यासाठी भाऊ घेऊन आली. त्यावर प्रकाश लाडाने तिला बघत, अच्छा मग तुला काय पाहिजे, भाऊ की बहीण. त्यावर पिऊ, मला बहीणच पाहिजे, भाऊ चांगले नसतात, मारतात ते. त्यावर प्रकाश जोर जोरात हसत, बरं बरं मग तुला बहीणच आणू, मम्मीला सांगून दे तुझ्या. त्यावर प्राजक्ताताई प्रकाश आणि स्नेहलला जवळ बोलवतात, काय चाललंय पक्क्या, तू कशाला आतापासून पिऊला सांगत आहे. 3 महिने होईपर्यंत कुणालाही ही गोष्ट सांगायची नाही, नजर लागते. काय स्नेहल, कुणाजवळ बोलू नको, हे 3 महिने झाल्यावर आपणच सांगू, पण तोपर्यंत नको, चूप बसायचं. तसेच स्नेहल आणि प्रकाश दोघेही मान डोलावतात, पण आईची ही गोष्ट त्यांना पटत नाही. पिऊला बाजूला झोपून स्नेहल प्रकाशच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या कुशीत पडली होती आणि प्रकाश तिच्या केसांशी खेळत आपल्याच विश्वात रमला होता. बेडरूमची खिडकी तशीच उघडी होती. त्यातून मंद शीतल लहरीसोबत दूर कुठेतरी सुरू असलेल्या गाण्याच्या ओळी सुद्धा ऐकू येत होत्या आणि दोघेही विचारात पडतात. भीतीने दोघेही आपल्या आयुष्याला पुन्हा चान्स द्यायला तयार नव्हते. दोघांचेही वाईट अनुभव. जेव्हा मन भविष्याचे सुंदर स्वप्न रंगवतो तेव्हा नियती त्यात काळा रंग भरून सगळं उद्ध्वस्त करते आणि जेव्हा मन खंबीर करून स्वतःसाठी काटेरी वाट निवडतो तेव्हा नियती त्याच वाटेवर फुलांच्या पायघड्या घालते. आपल्या हातात काहीच नसते, सगळं नशिबात लिहिल्याप्रमाणे होत असतं आणि आपण कठपुतलीप्रमाणे त्याच्या इशाऱ्यावर नाचत असतो. पण स्नेहल आणि प्रकाशच्या आयुष्यात मात्र नियतीने अनपेक्षितपणे रंग भरले. वाळलेल्या कष्टाला पालवी फुटली होती आणि आज तिथे फुलं फळं लागायला सुरुवात झाली होती. प्रकाश स्नेहलच्या केसांची खेळत तिच्या केसात आपले बोट फसवत, स्नेहल तुला काय वाटते, आपल्याला मुलगा होईल की मुलगी. त्यावर स्नेहल आपल्या तंद्रीतून जागी होत, तुम्हाला काय पाहिजे, मुलगा की मुलगी. त्यावर प्रकाश विचार करेल, मला काहीही चालेल, बस मला आपलं दोघांचं बाळ पाहिजे, तुझं आणि माझं, तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक. त्यावर स्नेहल लाजून त्याची मिठी घट्ट करते. अचानक काहीतरी आठवत, प्रकाश जे आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवू. त्यावर प्रकाश थोडा वेळ विचार करीत, स्नेहल आणि प्रकाशचं मिळून सारांश, आणि मुलगी झाली तर म्हणजे आपल्या दोघांचंही इनिशियल त्यात येईल, स्वरा. त्यावर स्नेहल स्माईल करीत, अरे वा प्रकाशजी, तुम्ही तर खूपच इंटेलिजंट निघाले, नाव पण सुचले तुम्हाला, तेही इतके सुंदर. त्यावर लगेच प्रकाश तिच्या केसात मधला त्याचा हात हळूहळू तिच्या पोटावर आणीत स्थिरावत, ए स्नेहल तुला कसं वाटतं ग, म्हणजे पोटात काही वेगळं जाणवतं का. मला ना तुझ्यात होणारा प्रत्येक बदल माहिती करून घ्यायचा आहे. जशी तू पहिल्या दिवसापासून आई होते ना, मलाही तसंच पोटात वाढणाऱ्या माझ्या बाळाचा बाबा व्हायचा आहे, अगदी या क्षणापासून. तेव्हा माझ्यापासून काहीही लपवायचं नाही, मला प्रत्येक गोष्ट सांगायची. त्यावर स्नेहल त्याच्या मिठीतून उठत त्याला बघते आणि त्याचा चेहरा आपल्या तळव्यात पकडून त्याच्या चेहऱ्याजवळ येत त्याच्या डोळ्यात बघत, प्रकाशजी खरंच तुम्हाला या क्षणापासून या बाळाचे बाबा व्हायचं आहे. प्रकाश फक्त तिच्या डोळ्यात बघून डोळ्यांनीच होकार भरतो. त्यावर स्नेहल पुन्हा त्याच्या छातीशी आपलं डोकं टेकवत त्याला घट्ट मिठी मारते आणि प्रकाश आपल्या जुन्या आठवणी जागवीत
स्नेहल पिऊच्या वेळी मला हे सगळं नाही करता आलं, त्यावेळी तर तिने मला डिवोर्स मागितला आणि मी देणार तेव्हाच ही बातमी कळली. तिला तर ते बाळ नकोच होतं, पण माझं मन गुंतले ना त्या न जन्मलेल्या बाळात आणि मी तिच्यासमोर अट ठेवली की ती मला हे बाळ देईल तरच मी डिवोर्स घेईन. इच्छा नसताना सुद्धा तिला पिऊला जन्माला घालावं लागलं, पण आम्ही तेव्हा वेगवेगळ्या रूममध्ये राहत असल्याने मला काहीच माहिती नाही. 9 महिने तिचे पोट वाढण्यापलीकडे मला तिच्यातील कुठलाच बदल माहिती नाही, पण यावेळी मी तुझ्याकडे बारीक लक्ष देईन. मला सगळं जाणून घ्यायचं आहे. कसे वाटते, काय होते, पोटात बाळाची जाणीव सर्वात पहिले कधी होते, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. मला तू सांगशील ना स्नेहल? त्यावर स्नेहल काहीच प्रतिसाद न आल्याने प्रकाश स्नेहलला बघतो तर स्नेहल कधीचीच निद्रेच्या अधीन झाली होती. कितीही नाही म्हटलं तरी प्रकाशच्या पोटात ही गोष्ट काही पचत नाही आणि तो ती गणेशला गुड न्यूज सांगतो तर प्रीतीला सुद्धा ऐकून खूप आनंद होतो. तिकडे स्नेहल आपल्या आईबाबांना सांगते. आईबाबाला तर आभाळ टेंगणं होतं, पण पूनमची तर फार चिडचिड होते कारण तिच्या मागून लग्न होऊन स्नेहलने गुड न्यूज दिली आणि पूनम अजूनही प्लॅनिंग करीत आहे. छोट्या पिऊमुळे शेजारी पाजारी ही गोष्ट पसरायला वेळ लागत नाही. शेजारच्या काकू आत येत, प्राजक्ता, अगं प्राजक्ता काय करते ग? त्यावर प्राजक्ता ताई आतून येत, या ना ताई, बसा ना, कसं काय येणं केलं? त्यावर काकू, अगं काल प्रकाश भेटला म्हणे घरकामासाठी बाई पाहिजे म्हणून मी एका बाईचा नंबर द्यायला आले. त्यावर प्राजक्ता ताई नंबरची चिठ्ठी घेत, हो का? अहो स्नेहलला खूप थकायला होते. घरातले काम, मग मुलांचे क्लास, तो अभ्यास कसं म्हणून तिला निवांत मिळत नाही. म्हणून मीच म्हटलं घरात कामासाठी बाई लावून घेऊ, म्हणजे तेवढी मदत होईल तिला. आता माझ्याने तर काहीच होत नाही. साधी झाडलोट करते म्हटलं तर दम लागतो मला. तेवढ्या स्नेहल पाणी घेऊन येते. काकू तिच्या हातातून ग्लास घेत, बरोबर आहे हो, आता या अवस्थेत जपायला पाहिजे. पहिले 3 महिने तर जास्त काळजी घ्यायला पाहिजे. स्नेहल आता जास्त श्रमाचे काम करू नको हो, खाण्याची आळस करू नको. काही खायची इच्छा झाली तर मला सांग हो, मी करून आणेल तुझ्यासाठी. त्यावर प्राजक्ताताई स्नेहलकडे रागाने बघत डोळ्यांच्या इशाऱ्याने तिला विचारतात, तुला सांगितलं होतं ना कुणाला सांगू नकोस, मग का सांगितलंस? त्यावर स्नेहल सुद्धा डोळ्यांनी प्राजक्ताताईला समजावते, आई मी खरंच कुणाला काहीही सांगितलं नाही, मला नाही माहिती त्यांना कसं कळलं ते. प्राजक्ताताई, नाही हो ताई, असं काहीही नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला. त्यावर काकू थोड्या रागानेच, आता कितीही नाही म्हटलं तरी लपवणारी गोष्ट थोडीच आहे ही. काही महिन्यांनी तर आपोआपच सगळ्यांना कळेलच, मग यात लपवण्यासारखं काय आहे? मी आपली म्हणून आली बाई सांगायला, नाहीतर मला काय येऊन पडली दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते बघायला. तुमची पियूज बोलली काल आमच्या चिंगीला की तिला बहीण येणार आहे. एवढं बोलून त्या रागाने ग्लास ठेवत निघून जातात. त्यावर प्राजक्ताताई कपाळावर हात मारीत, म्हणून म्हटलं होतं हे लहान मुलांना सांगू नका, त्यांना काय कळतं, ते करतील आता गावभर. एकीला माहिती होईपर्यंत सगळ्या एरियाला कळायला वेळ लागणार नाही. त्यावर स्नेहल समजावत, झालं तर झालं माहिती, आई याने काय होणार, कधीतरी झालंच असतं. त्यावर प्राजक्ताताई मनात घाबरत, तुला नाही कळायचं, नजर लागणं काय असतं, सगळं सुखरूप पडू दे रे बाप्पा, काही विघ्न नको येऊ दे. आज संडे असल्याने प्रकाशने सगळ्या बायांना बोलवलं होतं आणि तो त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता. पहिली बाई आत येते. त्यावर प्रकाश, काय तुमचं नाव? त्यावर ती बाई, माय नाव कविता गावडे. त्यावर प्रकाश तिला बघत, हे बघा कविताबाई, तुम्हाला घरातील सगळे काम करावे लागतील. झाडलोट, भांडी, कपडे, 2 वेळचा स्वयंपाक, बाहेरच्या झाडांना पाणी टाकणे आणि कधी माझ्या मुलीकडे लक्ष द्यावे लागले तर तेही. त्यावर कविताबाई, हे बघा साहेब, मी आधीच 2 घरचे भांडी घासते, ते करून येईपर्यंत मला 8 वाजतात. आल्यानंतर पहिलं मला चहा लागेल, तो पिला की मी कामाला लागीन, मग मले 11 वाजता नाश्ता लागल, तो खाल्ला का मग मी बाकीच्या कामाला लागीन. एवढा कामाचे 15,000 महिना घेईन मी, मंजूर असेल तर सांगा. तसं प्रकाश तिला बघत, अच्छा, पण जर सगळे काम तुम्हालाच करायचे आहे तर चहा आणि नाश्ता कोण बनवून देणार तुम्हाला? त्यावर कविताबाई तोंडातला गुटखा चघळत, हे बघा साहेब, मी सगळं काम करायला तयार आहे, पण चहा आणि नाश्ता मले माझ्या हातचा नाही आवडत, तो दुसरा कोणीतरी करून देईल तरच खाण्यात मजा येते, तेव्हा तो मी नाही बनवणार.
त्यावर प्रकाश ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, मी उद्या सांगतो तुम्हाला. त्यावर कविताबाई, सांगा साहेब, तशी या एरियात मायासारखी कामवाली भेटणार नाही. भांडे तर असे चकाचक घासते की त्यात आपलं तोंडसुद्धा पाहून घ्याल. अन फरशी तर अशी फुसते की शोधून त्यावर डाग नाही दिसणार. तिला मध्येच अडवत प्रकाश, ठीक आहे, उद्या सांगतो, तुम्ही जाऊ शकता. स्नेहल आणि प्राजक्ताताई बाईचे नखरे बघून एकमेकांकडे भुवया उंचावून बघतात. प्रकाश अशा 4-5 बायांचे इंटरव्ह्यू घेतो, पण कुणाचे काय आणि कुणाचे काय, सगळे आपापले वेगवेगळे कारणं देत होते. फुल टाईम घरी थांबायला कुणीच तयार होईना. शेवटी एक बाई आली, जवळपास 55 वर्षाची. साडी तशी स्वच्छ होती, पण खूप जुनी असेल. धुवून त्यावरची प्रिंट सगळी धूसर झाली होती. सावळीशी, गोल चेहऱ्याची, जेमतेम 5 फूट उंची असलेली, साधारण अंगकाठी असलेली, केस अर्धे अधिक पिकलेले. प्रकाश त्याचा सालसपणा बघूनच समजून जातो की या चांगल्या घरच्या आहेत. तो लगेच त्यांना आत बोलवत बसायला सांगतो. त्या बाई एक नजर सगळीकडे टाकतात. त्यावर प्रकाश, काकू तुमचं नाव काय आहे? त्यावर त्या बाई, माझं नाव रेखा नाईक. स्नेहल त्यांना बघून मनात, या बाई खूप सोज्वळ वाटतात, बाकी बायांपेक्षा वेगळ्या. ती प्राजक्ताताईच्या कानात हळूच, आई, ह्या बाई चांगल्या वाटत आहे, बाकी बायांसारख्या प्रोफेशनल नाही वाटत. त्यावर प्राजक्ताताई, हो मलाही असंच वाटतं, यांनाच ठेवून घ्यावं. त्यावर प्रकाश त्यांना काम समजावत, काकू इथे तुम्हाला सगळीच काम करायची आहे आणि वेळ प्रसंगी माझी छोटी मुलगी तिलाही सांभाळावं लागेल. तुम्हाला 10,000 महिना मिळेल, सोबत खाणं पिणं पण इथेच मिळेल. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला जमेल का? त्यावर रेखा, काकू जमेल ना, न जमायला काय झालं, पण माझी एक अट आहे. त्यावर प्रकाश मनात, आता यांची पण अट आहेच, काय अट आहे तुमची? त्यावर रेखा, काकू ते पैसे कमी दिले तरी चालतील, पण राहण्याची सोय इथे झाली असती तर बरं झालं असतं. कसं आहे ना, रात्री फक्त झोपण्यासाठी जाणे आणि सकाळी लवकर उठून पुन्हा येणे मला जमणार नाही, खूप दूर राहते ना मी. त्यावर प्रकाश विचार करीत, तुम्ही बसा, मी सांगतो तुम्हाला, असं म्हणत तो आत जातो आणि आत आई आणि स्नेहलला पण बोलवतो. तुमचं काय म्हणणं आहे या बाईबद्दल? अशा अनोळख्या बाईला घरात ठेवणं ठीक राहील? त्यावर प्राजक्ताताई, आता दिवसभर घरातच तर राहील, सगळे काम करीत, मग रात्री झोपायला काय अडचण आहे? त्यावर स्नेहल, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तसं रात्री फक्त झोपायला घरी जातील तर जाण्या येण्यात त्यांचा वेळ जाईल. सकाळी वेळेवर ऑटो बस नाही मिळाली तर पुन्हा लेट, त्यापेक्षा ठेवून घेऊ. तशा मला ते शांत आणि चांगल्या घरातील वाटत आहे. त्यावर प्रकाश, वाटत तर मलाही आहे, बाकी इतर बायांपेक्षा चांगल्या आहेत. तो डोके खाजवत, ठीक आहे, ठेवून घेऊ यांनाच. प्राजक्ताताई आणि स्नेहल पण त्याला त्यासाठी होकार देतात. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.